नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, अखेर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दिलासा देण्यात आलेला आहे। कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान अखेर मंजूर करून त्याची वाटपाची प्रक्रिया अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर मित्रांनो, हे अनुदान आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी किती रुपये येत आहे, याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अजूनही या कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आलेलं नाही, त्या शेतकरी बांधवांना कोणतं काम करायचं आहे जे की तुमच्या खात्यामध्ये ते काम केल्यावर तुमच्या खात्यामध्ये सोयाबीन आणि कापसाचं अनुदान येणार, या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण राज्यातील 34 जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाच्या वाटपासंदर्भातली संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर चव्हाणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील जवळपास 84 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। आणि मित्रांनो, कापूस आणि सोयाबीनचं अनुदान या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची सुद्धा माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाच्या माध्यमातून दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यातील म्हणजे राज्यातील 34 जिल्ह्यातील 84 लाख शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र झाल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, जवळपास हे अनुदान हेक्टरी 5000 रुपये, एका पिकासाठी हेक्टरी 5000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच एका पिकासाठी कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त जवळपास 10,000 रुपये येणार आहे। परंतु एखाद्या शेतकऱ्याचं 2 हेक्टर सोयाबीन आणि 2 हेक्टर कापूस असेल तर त्या शेतकऱ्याला कापसाचे 10,000 रुपये आणि सोयाबीनचे 10,000 रुपये असे मिळून त्या शेतकऱ्याला 2 हेक्टरचे म्हणजे 4 हेक्टरचे 20,000 रुपये या ठिकाणी भेटणार आहे। अशा पद्धतीचं माहिती जवळपास कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, काल जे काही परवाच्या दिवशी म्हणजे 30 ऑगस्ट 2024 रोजी एक शासनाच्या माध्यमातून GR निर्गमित केला आणि त्या GRच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाच्या वाटपाची कार्यपद्धती त्याच्यामध्ये देण्यात आलेली होती। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून 14 ऑगस्ट 2024 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आणि या शासन निर्णयानुसार त्या GR नुसार सेंट्रलाइज बँकेमध्ये म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक या योजनेसाठी ही पैसे वाटपासाठी बँक अकाउंट ओपन करण्यात आलं आणि या बँक अकाउंटच्या माध्यमातून आता म्हणजे स्टेट बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये म्हणजे DBT द्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे। आणि एकूण या बँक खात्यामध्ये जवळपास 14 ऑगस्टला 4192 कोटी रुपये मंजूर करून त्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आणि आता त्या खात्याच्या माध्यमातून लगेच आता या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या सोयाबीन आणि कापसाचं अनुदान जमा केलं जाणार आहे। तर मित्रांनो, एकंदरीत जर आपण बघितलं तर अजूनही ज्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव आले नसेल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ते नाव येईल। परंतु ज्या शेतकऱ्यांचं पहिल्या यादीमध्ये नाव आलेलं त्यांनी तुमच्या कृषी सहाय्यकाकडे तुमचं संमतीपत्र आणि नाहरकत प्रमाणपत्र हे द्यायचे आहेत आणि हे 2 कागदपत्र हे 2 डॉक्युमेंट दिल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये अनुदान येणार नाही। आणि मित्रांनो, कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून जी काय आता 21 ऑगस्ट रोजी शासनाच्या माध्यमातून साईट ओपन करण्यात आलेली आहे, त्या साईटवर संपूर्ण शेतकऱ्यांचा डाटा अपलोड करण्यात येईल आणि शेतकऱ्यांचा डाटा मॅच करण्यात येईल आणि शेतकऱ्यांचा डाटा मॅच झाल्यावर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, आता भरपूर शेतकरी म्हणत आहेत की आता KYC करावी लागणार का, तर त्याही शेतकऱ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे की तुम्हाला KYC करण्याची कोणतीही गरज नाही। कारण की PM किसान योजनेच्या शेतकऱ्यांना KYC करण्याची गरज नाही। परंतु जे शेतकरी PM किसानचे लाभार्थी नसतील त्या शेतकऱ्यांना मात्र KYC करणे बंधनकारक आहे। पण तुम्ही जर PM किसानची KYC केलेली असेल तर तुम्हाला करायची गरज नाही, त्यामुळे KYCची कोणती भानगड येणारच नाही। परंतु जे PM किसानचे लाभार्थी नसतील त्या शेतकऱ्यांना KYC करायची गरज आहे। जवळपास 84 ते 85 लाख शेतकऱ्यांना KYC करण्याची गरज नाही, कारण की ते शेतकरी ऑलरेडी PM किसानच्या लाभासाठी पात्र आहेत। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।